जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ टी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आपल्या टी परीक्षेच्या अनुषंगाने परिसर अभ्यास पेपर क्रमांक 1 टीमधील आणि पेपर क्रमांक 2 या संदर्भात महत्त्वाचं सामान्य विज्ञानमधील काही महत्त्वाच्या फॅक्ट आपण पाहणार आहोत. तर बघूया आपण या ठिकाणी खालीलपैकी संप्लवनशील नसणारा पदार्थ कोणता. तर लक्षात घ्या मित्रांनो, असे काही स्थायी पदार्थ असतात ज्यांना उष्णता दिल्यास किंवा ते पदार्थ उघड्यावर ठेवल्यास त्यांचं थेट वायूमध्ये रूपांतरण होतं. आता उष्णता दिल्यास त्या पदार्थांचं आपल्याला माहिती आहे की बाबा जनरली जर आपण बघितलं तर अगदी द्रव पदार्थामध्ये रूपांतरण व्हायला पाहिजे, परंतु त्या पदार्थाचं थेट कशामध्ये तर वायूमध्ये रूपांतरण होतं. त्या पदार्थांना आपण संप्लवनशील पदार्थ म्हणतो. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 आयोडीन हा तर संप्लवनशील पदार्थ आहे. त्याच्यानंतर डांबरगोळी आहे संप्लवनशील पदार्थ, कापूरसुद्धा संप्लवनशील पदार्थ आहे. मात्र या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं आपल्या उत्तर असणार आहे बर्फ. तर बर्फ हा संप्लवनशील नसणारा पदार्थ आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या फॅक्टकडे. बर्फ ठेवलेले स्टीलचे भांडे बाहेरून ओलसर होण्याचे कारण कोणते? असा कोणता गुणधर्म आहे बाबा की त्यामुळं म्हणजे की बर्फ ठेवलेले स्टीलचे भांडे बाहेरून ओलसर होतं? तर पर्याय क्रमांक 1 संप्लवन. आता संप्लवन म्हणजे काय तर आपण बघितलं वरच्या प्रश्नामध्ये असे काही म्हणजे स्थायी पदार्थ आहेत की त्यांना उष्णता दिल्यास त्यांचं द्रवामध्ये रूपांतरण न होता थेट वायूमध्ये रूपांतरण होतं. त्यांना आपण संप्लवन म्हणतो किंवा त्याला त्या गुणधर्माला संप्लवन म्हटलं जातं. त्याच्यानंतर संगणन आहे किंवा त्यालाच आपण सांद्रीभवन म्हणतो. तर त्याच्यानंतर बाष्पीभवन आहे, गोठणांक आहे. तर आता या ठिकाणी बघा संगणन नावाचा हा गुणधर्म असणार आहे. म्हणजे याचं आपण जर स्पष्टीकरण जर पाहिलं तर काय सांगता येईल नेमकं? तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला बर्फ बघा जे काही एक महत्त्वाचं म्हणजे की स्टीलच्या भांड्यामध्ये आपण ठेवल्यास त्याला बाहेरून ओलसर असं म्हणजे की काय तर अ, पाण्याचे कण आपल्याला पाहायला मिळतात. त्यालाच आपण संगणन याला सांद्री भवन या नावानं सुद्धा ओळखतो. लक्षात घ्या, सांद्री भवन या नावानं सुद्धा या गुणधर्माला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला एक महत्त्वाचा बघा पॉईंट या ठिकाणी भूकवचामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? तर ऑक्सिजन, नायट्रोजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. तर लक्षात घ्या, सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन जवळपास 46% प्रमाण आपल्याला ऑक्सिजनचं पाहायला मिळेल. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑक्सिजन असेल. नायट्रोजन, आता वातावरणामध्ये जर आपण बघितलं तर 78% नायट्रोजन असणार आहे. परंतु वातावरणामध्ये आता आपला हा प्रश्न काय म्हणतोय तर भूकवचामध्ये म्हणतोय. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑक्सिजन असणार आहे. त्याच्यानंतर बघा सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आढळेल 2 नंबरला आढळेल तो म्हणजेच की सिलिकॉन हा घटक महत्त्वाचा आहे. सिलिकॉन हे मूलद्रव्य. 3 नंबरला कोणतं तर ॲल्युमिनियम. आता 4 नंबरला जर आपण बघितलं तर लोह हे महत्त्वाचं मूलद्रव्य आढळतं बघा. तर प्रश्न महत्त्वाचा बनतो आणि नायट्रोजन मात्र 78% आहे आणि वातावरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे की हे मूलद्रव्य आढळणार आहे. जाऊया आपण पुढच्या पॉईंटला महत्त्वाचं. काही स्थायू पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे द्रवात रूपांतरण न होता थेट वायूमध्ये रूपांतरण होते. या क्रियेला काय म्हणतात? तर आपण पाहिलेलं आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा महत्त्वाचं. तर यालाच आपण काय म्हणायचं तर संप्लवन नावानं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महत्त्वाचा. शीतपेयामध्ये परिरक्षक म्हणून कोणता वायू वापरला जातो? तर महत्त्वाचा आहे बघा. प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे हा सुद्धा. तर कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच की कार्बन डायऑक्साईड हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर जे की असणारे आपण त्या ठिकाणी बघा आग विझविण्यासाठी सुद्धा म्हणजेच की जे की असणारे अग्निशामक दल आहे यांच्या माध्यमातून सुद्धा या कार्बन डायऑक्साईडचा वापर होताना आपल्याला दिसून येतो. कार्बन मोनॉक्साईडचा जर आपण विचार केला तर एक विषारी असणारा हा वायू असणार आहे कार्बन मोनॉक्साईड. रक्तासोबत थेट तो संयोग पाहू शकतो. त्याच्यानंतर मिथेन आहे. मिथेनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महत्त्वाचं म्हणजेच की जे काही असणारं बघा CNG आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा घटक आपल्याला पाहायला मिळेल. CH4 हे त्याचं रेणुसूत्र मिथेनचं CH4 खूप वेळेस परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारलेलं आहे मित्रांनो. CH4 बघा याच्यावरती प्रश्न आहे. आणि नायट्रोजन तर आपल्याला माहीतच आहे की वातावरणामध्ये सर्वाधिक आढळणारे हे मूलद्रव्य म्हणजे 78%. त्याच्यानंतर आपले चिप्सच्या पॅकेटमध्ये सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. प्रश्न खूप वेळेस आहे तो सुद्धा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. महत्त्वाचा प्रश्न आहे की रक्तासोबत थेट संयोग पावणारा वायू कोणता? पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड, 2 कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन.
तर लक्षात घ्या यामध्ये नायट्रस ऑक्साईड हा जो का पहिला पर्याय आहे. तर एक महत्त्वाचा हरितगृह वायू आहे हा आणि महत्त्वाचं म्हणजे की हसविणारा वायू म्हणून सुद्धा ओळखतो. नायट्रस ऑक्साईडला आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून सुद्धा ओळखतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत या ठिकाणी. टंगस्टन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? टंगस्टन या मूलद्रव्याची संज्ञा SI, PW आणि Mg. आता या ठिकाणी लक्षात घ्या जे की टंगस्टन हे जे काय मूलद्रव्य आहे त्याची संज्ञा W आहे. मग आता W कसं काय तर या ठिकाणी लक्षात घ्या वोल्फ्राम नावाचं त्याचं जे काय ऐतिहासिक नाव आहे त्याच्यावरून W ही संज्ञा महत्त्वाची या ठिकाणी रूढ झालेली आहे. टंगस्टनची तार बल्बमध्ये वापरली जाते. प्रश्न खूप वेळेस हा सुद्धा परीक्षेमध्ये आहे. आणि युद्ध साहित्य निर्मितीमध्ये सुद्धा टंगस्टनचा जास्तीत जास्त वापर आपल्याला होताना दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये टंगस्टन मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आता SI ही कशाची संज्ञा आहे तर सिलिकॉनची संज्ञा असणार आहे. सिलिकॉन महत्त्वाचं असणार आहे बघा. तर SI त्याच्यानंतर असणारं जे काय बघा P आहे ती फॉस्फरसची असणार आहे. फॉस्फरस याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला फॉस्फरस लक्षात घ्यायचा आहे. फॉस्फरस त्याच्यानंतर Mg. आता ही जी काय असणार आहे ती मॅग्नेशियमची संज्ञा असणार आहे. मॅग्नेशियमची संज्ञा Mg. तर याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आहेत बघा. तर या संज्ञासुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला, जे की आपल्या खालीलपैकी असं कोणतं मूलद्रव्य आहे की ज्याला आपण किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. तर बघा या ठिकाणी टंगस्टन, हायड्रोजन, लोह, युरेनियम. तर पर्याय क्रमांक 4 युरेनियम. मग जी की अणुऊर्जा आहे तर त्यामध्ये युरेनियमचा वापर आपल्याला होताना दिसून येतो. युरेनियमला त्या ठिकाणी किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे या ठिकाणी, जे की बघा तांबे या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर तांबे महत्त्वाचं आहे बघा. त्याला आपण कॉपर बी म्हणतो. तर Cu ही संज्ञा असणार आहे. आता हे Cu कशावरून तर क्युप्रस हे त्याचं ऐतिहासिक नाव आहे. क्युप्रस त्याच्यामुळं याची संज्ञा का असणार आहे तांब्याची तर Cu. मानवाने सुरुवातीला जे काय बघा म्हणजे की एक यंत्राच्या माध्यमातून वापरण्यात आणलेला धातू आहे तो तांबे आहे. म्हणजेच की मानवानं सर्वप्रथम जे की शस्त्र कुऱ्हाडीसारखे शस्त्र वगैरे तर या माध्यमातून तयार केलेलं पाहायला मिळतं तांबे. त्याच्यानंतर S आहे सल्फर गंधक म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर Na आहे सोडियमची संज्ञा असणार आहे Na. त्याच्यानंतर C आहे कार्बनची संज्ञा आहे. आता इथे एक लक्षात घ्या पॉईंट महत्त्वाचा, जी काही Na आहे ती सोडियम. आता हे जे काही सोडियम आहे त्याचं जे काही असणारं ऐतिहासिक नाव आहे ते नॅट्रियम आहे. त्याच्यामुळं नॅट्रियम तर Na ही संज्ञा आपल्याला पाहायला मिळते. तर लक्षात घ्या ह्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की जे की सल्फर आहे S संज्ञा त्यालाच आपण गंधक म्हणतो बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. महत्त्वाचा आहे इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा सर्वाधिक वापर होतो? तर प्रश्न खूप महत्त्वाचा बनतो मित्रांनो. तांबे, ऑक्सिजन, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. आता बऱ्याच विद्यार्थी बांधवांना वाटू शकतं की ॲल्युमिनियम, परंतु या ठिकाणी सिलिकॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता खडकामध्ये सुद्धा बघा मोठ्या प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य कोणतं असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर कोणतं मूलद्रव्य असणार तर सिलिकॉनच असणार आहे. तर मित्रांनो हे होते काय आपले महत्त्वाचे अतिसंभाव्य TETच्या पेपरसाठी महत्त्वाचे प्रश्न. तर या प्रश्नाचं काही विश्लेषणसुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.